नमस्कार. आज सकाळी मी मनसरवरून नारायणगावच्या रोडला चाललो होतो आणि नारायणगावच्या बायपासच्या बाहेर मनसरवरून जाणारा जो रोड आहे एकदम हायवे रोड येतो. तर त्या हायवेच्या रोडच्या पलीकडल्या बाजूला समोरच्याच बाजूला त्या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे आणि समोरून जेव्हा गाडी स्पीडने येते आणि अचानक त्याच्या पलीकडं खड्डा आहे आणि मध्य भागावर मोठा असा मातीचा ढिगारा त्या ठिकाणी म्हणजे चांगला जवळ 2-3 ट्रक असेल तर तो मातीचा ढिगाराच त्या हायवेला असा रस्त्यावर पडलेला होता. आणि सकाळी मी नेमकी पाहिलं तर ती एक गाडी त्या ठिकाणी होती. तिच्या गाडीची जवळून जाऊन पाहिलं तर ती गाडी त्या ढिगाऱ्यावर चढून वर ती परत खाल्याशी माग आली होती. बहुतेक ती रात्रीच्या वेळेस तो रस्त्याच्या मध्ये असलेला ढिगारा त्या गाडीवाल्याला काय दिसलं नाही आणि तो बिचारा तो त्यासाठी मला म्हणजे तो डायरेक्ट ढिगाऱ्यावर जाऊन त्याची काच फुटली, साईडच्या काचा फुटल्या. आतमध्ये पाहिली त्याची 2 लेकरं होती, फॅमिली होती, परत ती व्यक्ती स्वतः होती. तर म्हणजे परमेश्वर कृपेनं कोणतेही मनुष्यहानी काय वगैरे काय झालेलं नाही. गाडीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पण एक आहे का ज्या ठिकाणी आता सध्या तो मोठा ढिगारा टाकला आहे, आत्तासुद्धा सध्या कंडिशन अशी आहे का रात्रीच्या वेळेस जर पुढून समोरून एखादं वाहन जर आलं तर त्या ठिकाणी कुठेही गतिरोधक नाही आहे किंवा त्या ठिकाणी दगडी लावलेली नाही आहे. त्या ठिकाणी बोर्ड नसल्या कारणानं वाहन येऊन डायरेक्ट त्या ढिगाऱ्यावर जाण्याची शक्यता 100% आहे. तरी मी एक म्हणजे नम्र निवेदन किंवा मी विनंती करतो जे कोण रस्त्याचे ठेकेदार काम करत असतील त्यांना का तो ढिगारा आहे त्या ढिगाऱ्यापासून साधारण 15-20 मीटर अंतरावर काहीतरी असं मोठं दिसेल असं आडवं काहीतरी लावा जेणेकरून समोरचे येणाऱ्या वाहनाला ते लांबून दिसलं पाहिजे आणि त्याची गती कमी करून तो बाजूने वळायला पाहिजे. नाहीतर 100% स्पीडने येणाऱ्या माणूसाला अचानक फक्त फार तर त्याला 15 फुटाच्या अंतरावर कापकन एकदम ढिगारा दिसतो आणि नावीला जाणं त्याची गाडी कंट्रोल झाल्यामुळं तो त्या ढिगावर जाऊ शकतो. असो तेवढी काळजी घ्यावा प्रवाशांसाठी आणि ठेकेदारांनी स्वतःसाठी सुद्धा. धन्यवाद.